स्वप्न देखिले मी मध्यरात्री, नेनो वानर मिळाले किती, शिळसागरू बांधिला. मालक तुम्ही ऐका, पण राज ऐकायला तयार नाही. राजा रावण ऐकायला तयार नाही. मला सांगा, मंदोदरीचं जर राजा रावणानं ऐकलं असतं तर दादा मरायची येळ आली नसती. आवाज येतो तिथं? आका खाली आवाज येतो का? येतो ना? दादा पैसे देऊ जा. बघा, मला सांगा, मंदोदरीचा जर राजा रावणानं ऐकलं असतं तर मरायची येळ आली नसती. बघा, तुम्ही शास्त्रामध्ये 2 असे पुरावे दिलेले. एक जणानं स्वतःच्या बायकोचं ऐकलं नाही म्हणून त्याला मारावं लागलं. कोण होता देव? इकडे बघा, माझ्याकडे बघा, इकडे. कोण होता देव? बोला बोला बोला. एक जणानं स्वतःच्या बायकोचं ऐकलं नाही म्हणून त्याला मारावं लागलं. कोण होता तो? राजा रावण. बरोबर आहे. स्वतःच्या बायकोचं ऐकलं नाही म्हणून त्याला मारावं लागलं. आणि शास्त्रामध्ये आणखीन एक अशी गोष्ट सांगितलेली आहे की एक जणी स्वतःच्या नवऱ्याचंच ऐकलं नाही म्हणून तिला मारावं लागलं. बोला माता माऊली, तुम्हाला माहित असेल सांगा. बघा, एक जणांनी बायकोचं ऐकलं नाही म्हणून त्याला मारावं लागलं. तो कोण? रावण. पण एक जणीनं नवऱ्याचं ऐकलं नाही, मृदुंगाचार्य, म्हणून तिला मारावं लागलं. कोण होती ती? सांगणाऱ्याला 501 रुपये बक्षीस, ते बी वरी यायनं दिलं तर. सगळ्याला माहिती, पण थोडस उकरून द्यावं लागतं. उकरून मालकानं सांगितलं, बाई मला माहितीये बापाच्या घरी येत नाही, पण बोलवलं नाही ना आपल्याला. पार्वती सती माता. ऐकलं का मालकाचं? तिने सांगितलं मी माहेराला जाणार म्हणजे जाणार. पण भगवान शंकरांना सांगितलं, बाई आमंत्रण नाही आपल्याला. जिथं आमंत्रण नाही का तिथं गेलं नाही पाहिजे माणसानं. आमंत्रणाशिवाय काय काय ठिकाणी जाऊ नये, नाही तर अपमान झाल्याशिवाय राहणार नाही. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए, चाहे कितनी प्यारी हो कन्या उसे घर घर घूमना ना चाहिए, चाहे कितना प्यारा हो लड़का उसे सिर पर बिठाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. भगवान शंकरांनी सांगितलं आमंत्रण नाहीये. सगळे जरी देवऋषी आले असतील पण आपल्याला आमंत्रण दिलं नाही, जाऊ नको. परंतु मात्र सती मातेनं मालकाचं ऐकलं नाही. त्या ठिकाणी गेल्या यज्ञामध्ये बापाच्या, परंतु जळल्याशिवाय मात्र दुसरं काय मिळालं नाही. जळावं लागलं, मरावं लागलं. म्हणून बघा, मालक जर चांगली गोष्ट करत असेल धर्मपत्नीने ऐकलं पाहिजे. इकडे मंदोदरी सांगू सांगू परेशान राजा रावणाला, पण राजा रावण ऐकायला तयार नाही. एवढी इस्टेट होती, एवढा अधिकार होता, तरी सुद्धा राजा रावणाला संसारात सुख मिळालं का दादा? नाही मिळालं. सांगा ते कवडी तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. सांगा ते कवडी, एवढा मोठा अधिकार संपन्न राजा रावण होता, त्याला सुद्धा संसारामध्ये सुख मिळालं नाही. मग तुम्ही म्हणता महाराज आम्ही संसार करू नये का? संसार केला पाहिजे, पण ऐका, संसार करत असताना सुद्धा भगवान परमात्मा प्राप्त करून घेता येत असतो. मला सांगा, इकडे लक्ष द्या माझ्याकडे. विठाला माणसाला संसारात राहून सुद्धा देव प्राप्त करता येतो. संसारी असावे आसोनी नसावे, भजन करावे कधी मधी. वेळ आहे का? म्हणजे बघा, संसारात राहत असताना सुद्धा मात्र भगवान परमात्मा प्राप्त करता येतो. कसा करता येतो? लक्ष द्या. 5 पांडव काय झालं? गुळ द्यायले का? बरं द्या, त्याच्या मनासारखं हो द्या. खातो आता गुळ. मी परवा दिवशी पासून गुळ खाय ना तात्या. स्वर निघतो, पण हे गुळाकडे बघितलं की मला परवा दिवशीची आठवण येते. परवा दिवशी असा गुळ खाऊ लागलो दादा मी कीर्तनामध्ये. आणि बारकुसं लेकरू होतं इथं गुळ ठेवायला. बारक लेकरू होतं. मी गुळ खायला लागलो. अर्धा घंटा गुळ खाल्ला, पण मला गुळ खरटत लागला. बरं मी गुळाकडे बघायलो, गुळाकडे बघायलो, गुळ पिवळा चिटूक आहे. इकडे बघा ना, लक्ष द्या ना माझ्याकडे. मी गुळाकडे बघितला, गुळ पिवळा चिटूक दिसायलाय. लेकराकडे बघितलं, लेकरू गोंडत दिसायलंय. म्हणलं मग मला गुळ खरट काऊन लागायला. मी राऊंड राऊंड पोराकडे बघितलं, ते राऊ नाकात बोट घालायला गुळाला लावली ना. तेव्हापासून मला गुळ खायची भीती वाटायला लागली. पण तुमच्या पुढे शहाणी माणसं बसली म्हणून खायला काय हरकत नाही. विठाला
कमी करा दादा. मला सांगा पांडवांना वनवास किती वर्षाचा होता दादा? किती? किती? 12 वर्षे बरोबर आहे. आणि 1 वर्ष अज्ञातवास. असं एकूण किती वर्ष वनवास होता? 13 वर्ष. तुकोबराची भाषा बघा कशी आहे. पहाते पांडव तुकाराम महाराज मध्ये अखंड वनवासी. आणि किती वनवास सांगितलाय? 13 वर्ष. मग याचा अर्थ कसा करायचा? परमपूज्य आदरणीय रामभाऊ महाराज राऊत चातुर्मासामध्ये ज्यावेळेस आम्ही होतो का त्यांनी हा अभंग घेतला होता चातुर्मासामध्ये. त्यांनी असा या अभंगाचा अर्थ सांगितला, पहाते पांडव अखंड वनवासी. पण वनवास अखंड नव्हता, वनवास 13च वर्ष होता. पण 13 वर्षाच्या वनवासामध्ये भगवंताचं भजन अखंड करीत होते. हे त्याचा अर्थ आहे, अखंड वनवास नाही. मग यांनी संसारात असताना सुद्धा सुख जितकं मिळेल तितक्याच टायमाला भगवंताचं भजन करायचं. दुःख जरी प्राप्त होत असेल तरी सुद्धा भगवंताचं भजन करायचं. त्यांचा फायदा काय झाला? द्वारकेचा राणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची द्वारकेचा राणा. संसारात राहून सुद्धा आपल्याला भगवान परमात्मा आपला करता येतो. लोक जरा म्हणले महाराज आम्ही खेड्यातले, थोडं सोपं सांगा ना संसार कसा करायचा. याच्यापेक्षा सोपं उदाहरण सांगतो. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना सगळ्यात सुंदर उदाहरण दिलं. संसारात राहायचं तुम्हाला राहा, पण पक्ष्यासारखं राहा. वाटोळी दिवा लावा लागत असतो कधी कधी. सप्त्यातलं कीर्तन नाही तरी सुद्धा बरं का गायके भाऊ, तरी सुद्धा लय सुंदर नियोजन झालं बरं काय. इथं आल्याबरोबर मला वाटलं आता एका दिवसाचं कीर्तन आहे, वर्ष श्राद्धाचं, लोक येतात का नाही. पण खरंच महाराज त्या माता माऊलीचं काही पुण्यस्मरण. ती माता माऊली इतकी भाग्यवान होती, घरातल्या लोकांना जीव लावली नाही, बाहेरच्या लोकांना सुद्धा आपल्या लेकरासारखं जीव लावा त्या माता माऊलीनं. म्हणून हे कार्यक्रम रंगत येत नाही तर कोणाचे कार्यक्रम असे रंगत नाहीत महाराज. हा, कारण माईचं प्रेम असतं ना सजन होते. माईचं प्रेम तुम्हाला मी थोडक्यात शेवटी सांगण्याचा प्रयत्न करीन. मी विठाल विठाल नाथ महाराजांनी वर्णन केलं, राजा तू संसारामध्ये राहा, पण कसं राहा? पक्षी अंगणी उतरतील ते का गुंतून या राहती. काय दृष्टांत दिला नाथ महाराजानं? हे माता माऊल्या करता दृष्टांत दिलेला गोड. नाथ महाराज म्हणले सकाळी सकाळी माता माऊल्या धान्य धुत्यात, बरोबर आहे. आणि माता माऊलीना धान्य धुलं की अंगणामध्ये वाळू घालतात. आणि अंगणामध्ये वाळू घातले की 5-6 चिमण्याचा थवा येतो बाबा. आणि ते चिमण्या इतक्या हुशार असतात, ते दाणे टिपतात लय हुशार असतात. किती हुशार असतात चिमण्या? झाडावून येताना 2-2 पिशव्या घेऊन येतात, लागत तितकं पोटाला खात्यात आणि उरलेलं पिशव्यामध्ये बांधतात आणि झाडावर घेऊन जातात, बरोबर आहे. नाही मग किती गोड भाषा वापरली बघा. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती. नाथ महाराज म्हणले अंगणामध्ये जर धान्य वाळू घातलं ना, झाडावरून 5-6 चिमण्याचा जरी थवा आला, पोटाला लागन तितकं खाणार आणि झाडावर उडून जाणार. हे झालं झाडावरल्या चिमणीचं उदाहरण. पण पंढरपूरच्या वाटाची चिमणी काय काय गोळा करीन ते आजच्या कीर्तनात सांगायला नको. परत एका दिवशी सप्त्यात बोला, नंतर सगळं सांगत बसेन तुम्हाला. विठाला ठीक आहे.
ठीक आहे महाराज, आम्हाला कळलं संसारामध्ये माणसानं राहावं, पण संसाराची जास्त आसक्ती धरायची नाही. पण कुठपर्यंत संसार करायचा? जोपर्यंत आपलं आयुष्य सरत नाही तोपर्यंत माणसाने संसार करायचा. महाराज थोडं मोकळं मोकळं सांगा ना, आम्हाला काही कळलं ना. महाराज म्हणले लोक दादा इतके हुशार झाले बाबा, गावामध्ये जर एखादा माणूस मेला ना तर लोक त्याच्या वाट लावायला चालले त्यांना मसन वाट्यापर्यंत. तितकंच नाही तर त्याला जाळून यायलेत, त्याच्या धडधड आपल्या डोळ्यांना मात्र त्याचा अग्नी बघायलेत, पण सावध व्हायला कोणी तयार नाही. एक पाहत तसा एकाची दहने, सावध त्या गुन्हे. माणसानं सावध राहिलं पाहिजे. महाराज आम्हाला थोडं मोकळं मोकळं सांगा. तुकोबाराय म्हणतात अरे राजा, आपलं मरण जवळ आलं ना, माणसानं सावध राहिलं पाहिजे. अरे एखाद्या वेळेस जर माणसाचा मृत्यू जवळ आला तर माणसानं सावध राहावं. पण लोक म्हणले महाराज आम्ही शेतकरी माणसं आहेत, थोडं मोकळं मोकळं सोपं सोपं सांगा ना. विश्वमाऊली ज्ञानोबारायने असं गणित दिलं महाराज एका अभंगामध्ये. ज्ञानोबाराय म्हणले तुमचा जर मृत्यू जवळ आला ना तर काही आपल्याला सूचना येतात, सूचना, त्या सूचना तरी माणसानं लक्षात घ्या. ज्ञानोबाराय म्हणले आपल्या दोन्ही डोळ्याच्या समोर नाकाचा शेंडा आहे. हे प्रत्येकाच्या दोन्ही डोळ्याच्या समोर नाकाचा शेंडा आहे. आणि ज्या वेळेस दोन्ही डोळ्यानं नाकाचा शेंडा दिसणार नाही, इकडे बघा दादा, इकडे लक्ष द्या, कीर्तन इकडे इकडे. ज्या वेळेस दोन्ही डोळ्यानं नाकाचा शेंडा आपल्याला दिसणार नाही, ज्ञानोबारायनं लिखाण केलंय, एका साधूचं लक्षण सांगितलंय. साधू एखादा मृत अवस्थेत जर आला ना तर त्याला कसला त्रास होतो आणि काय त्याला चिन्ह दिसतात ते ज्ञानोबारायनं वर्णन करून सांगितले. दोन्ही डोळ्याच्या समोर नाकाचा शेंडा. ज्यावेळेस दोन्ही डोळ्यानं आपल्याला नाकाचा शेंडा दादा दिसणार नाही का, असं समजायचं आपलं त्या क्षणी मरण आहे. ना सागरीचे आग्र न दिसता नयनी, तेची दिने मना रामकृष्ण. पुढे बघा किती गोड सांगितलं ज्ञानोबारायने. भुवळ्या पाहता न दिसता जाना, आयुष्याची गणना 7 दिवस. ज्ञानोबाराय म्हणले दोन डोळे वरती केल्यानंतर जर आपल्या भुवळ्या जर आपल्याला दिसल्या नाही असं समजून चालायचं 7 दिवसा आपला मृत्यू आलेला आहे. माणसानं सावध राहिलं पाहिजे. अजून कळलं नाही का? अजून थोडं सोपं सोपं सांगतो. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं तुम्हाला प्रमाण देतो, कारण हे समाज आहे, साधारण समाज आहे. कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना कळणं म्हणून भारुडाचं रूपक दिलं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना. आणि एकनाथ महाराजांना सांगितलं आपला मृत्यू जर जवळ आला आपल्याला काही चिन्ह येत असतात आणि ते पक्षाच्या रूपामध्ये सांगितले. मला सांगा तुमच्या गावामध्ये टिटवी नावाचा पक्षी येतो का? बोला बोला बोला. टिटवी गावात येत नाही ना? कुठं असते टिटवी? रानात पाहिजे सगळे, बरोबर आहे. गावात येत नाही. जरी लक्ष द्या, लक्ष द्या, जरी गावामध्ये टिटवी आली तर असं समजून चालायचं काहीतरी अपशकुन गावामध्ये घडणार आहे. नाथ महाराजांनी वर्णन केलंय टिटवी गावात कधी पण येत नाही. गावात जर टिटवी आली समजायचं गावात कोणतरी मैत व्हायच्या बारीला आलेला आहे. का? नाथ महाराज म्हणले टिटवी ही यमाची दाशी आहे. भागवत महाराज यमाची दाशी आहे. गावामध्ये आपल्याला ती सावध करण्याकरता येते, माणसं सावध राहत नाहीत. नाथ महाराजांनी वर्णन केलंय टिटवी यमाची दाशी. टिटवी यमाची तराळीन, टिटवी यमाची तराळीन, एका ग्रामामध्ये जाऊन एक नदी तीर पाहून कोणी पायात खडा धरून टिटवी करीती शयन शयन शयन. टिटवी यमाची तराळीन, तुमच्या गावात अंगात येत नाही कोणाच्या? अशा चाली घेतल्या अंगात येत नाही ना बाबा. हो ना, आपलं विचारलेलं बरं आहे महाराज. बघा नाथ महाराजांनी वर्णन करून सांगितलेले टिटवी यमाची दाशी आहे. सावध राहा. गावात जर टिटवी आली ना माणसानं सावध राहिलं पाहिजे. पण माणसं सावध राहत नाही. सावध होण्याकरता बघा मला सांगा तुमच्या गावामध्ये ते पूर्वीच्या काळी वासुदेव येत होते का? वासुदेव आता येईनात ना, पहिला येत होते बघा. हा बाबाचा जरा मोकळा मंगळवार दिसते, काही टेन्शन नाही, घालीन लोटांगण मोकळं पटांगण. औंड्याच्या वासुदेव येत होते का नाही? सकाळी सकाळी ते मोरपंखी टोप असायचं त्याला हातामध्ये. महिना महिना इथं राहत होते. वा वा, आता मला वाटायला यायलाच फेटा घालावून मी जातो घरी. येत होते का नाही? बरं वासुदेव येत होते का नाही? ते बघा वासुदेव सकाळी सकाळी सावध होण्याकरता येत होते. सावध होण्याकरता आपण जर झोपलेला असलोत ना सकाळी सकाळी यायची ते पिंगळ्याचं रूपक धारण करून उंच झाडावर जायचे, ते खाली त्याच्या आतरून आतरायचे. त्या माता मावल्या सकाळी सकाळी पांगुळ पांगुळ झाडावर जाते ते आणि मोठ्यानं आवाज द्यायचा, पांगुळ झालं रे.
सगळ्या गावामध्ये आवाज यायचा आणि माता मावल्या सकाळी सकाळी धान्य आणायच्या. देत होते का नाही? बोलाकडे तुमच्या पाया पडतो. देत होते का नाही माता मावल्या सकाळी धान्य? आणि ज्यावेळेस वासुदेव गावामध्ये येत होते का, ते वासुदेव जर आले ना, आणि या बघा माता मावल्या तुम्हाला जाता जाता सांगून टाकतो, दारामध्ये जर एखादा भिक्षुक आला, एखादा जर वारकरी आला ना, विनमुख हातानं कधी वापस जाऊ द्यायचं नाही घरापुढून. का? धर्मशास्त्र सांगते आपल्या दारामध्ये जर एखादा भिकारी आला, विनमुखपणाने जाऊ द्यायचं नाही. घरामध्ये जरी आपल्याला सासूचं ताडण असलं ना, मुकाट्या कवायना चिमुटभर त्याला वाढलं पाहिजे. का? तर शास्त्र सांगते विनमुख गेले अतिथी घेऊन जाय सुकृताची संपत्ती. दारातून जर एखादा भिक्षुक विनमुख हाताने गेला, आपल्या घरातली सगळी संपत्ती घेऊन जातो, असं त्याला पुण्य प्राप्त होतो. का? आपल्याला एक ते चांगली गोष्ट सांगून जातो. जाता जाता म्हणतो, माय मी सुद्धा मागच्या जन्मामध्ये खूप मोठा श्रीमंत होतो, खूप माझ्याकडे पैसा होता, पण कोणाला दान धर्म करत नव्हतो मी, म्हणून देवाने ही माझ्यावर अशी वेळ आणलेली. आपल्या दारात आला ना भिक्षुक, मोकळे मनाने त्याला काहीतरी आपल्या मनात जेवढी इच्छा होईल तेवढी द्यायची. हा, पुन्हा इथे पुढे जास्त इचकायचं नाही. कसं झाले, लोक काय करत बाबा, वेश पलटून भिक्षा मागण्याकरता येतात. रात्यात नदीच्या कडीला संन्यासाचं रूप धारण करतात आणि गावामध्ये भिक्षा मागण्याकरता येतात. येऊ द्या आले तरी बी, पण त्यानं अंगावर संन्याशी कपडे धारण केले ना, आपण आपल्या अंतकरणातून तो संन्याशी आहे म्हणून त्याला दान धर्म करायचा. मग त्यानं दिलेलं दान तिकडं माशाला खाऊ घालू द्या, नाही तर तिकडं कशात टाकू द्या. आपलं अंतकरण काय, दारात भिक्षुक आला ना, संन्याशीचे कपडे धरून आला ना, तर मात्र त्याला दान धर्म करा. संन्यासाला दिले नाही बहुरूपयाला, सगुनी भजला ते पावे. तुम्ही संन्यासाला द्यालात का बहुरूपयाला द्यालात हे बघायचं नाही, पण तुमचं अंतकरण निर्मळ आहे ना, अंगावर त्याच्या संन्याशाचे कपडे आहेत म्हणून दान धर्म करायचा. विठाला आणि ते सकाळी सकाळी वासुदेव यायचे, सकाळी सकाळी ते मोरपंखी टोप, हातामध्ये टाळ चिपळी चोपदार सारखे कपडे, आणि सगळ्या लोकांना सावध करायचा महाराज ते सकाळी सकाळी. अरे वासुदेवाची ऐकावानी, वासुदेवाची ऐकावानी, जगात नाही राम रे. दाम करे काम वेड्या, दाम करे काम रे, दाम करे काम वेड्या, दाम करे काम. त्याचे पुढचे शब्द बघा किती गोड आहेत. पैशाची जादू लय न्यारी, तान्या पोराला त्याची हाव, आई सोडून घेतोय झेप, पैशाच्या मागुनी धाव. अरे पैशासाठी सारी माणस, पैशासाठी सारी माणस झालीत त्याची गुलाम रे. दाम करी काम वेड्या, दाम करी काम, दाम करी काम वेड्या, दाम करी काम. किती गोड राहायचं महाराज ते. अरे दुधावर आली बुरी, दुधावर आली बुरी, त्याला साय म्हणू नये. कीर्तनाला येत नाही त्याला माणूस म्हणू नये, कीर्तनाला येत नाही त्याला माणूस म्हणू. अरे दुधावर आली बुरी, त्याला साय म्हणू नये. दुधावर आली बुरी, त्याला साय म्हणू नये. हरिनामाविन बोले त्याला तोंड म्हणू नये, हरिनामाविन बोले त्याला तोंड म्हणू नये. हा नाशिक त्र्यंबकेश्वरी डोंगरी मैदान, नाशिक त्र्यंबकेश्वरी अरे डोंगरी मैदान, डोंगरी मैदान गुंफा बांधली रामान, डोंगरी मैदान गुंफा बांधली रामान, गुंफा बांधली रामान, गुंफा बांधली रामान. दादा कसं वाटायला ऐकायला, ऐकायला कसं वाटायला, कसं वाटायला ऐकायला? चांगलं वाटायला. 10,000 रुपये द्या ना. बरं राहू द्या, कीर्तन झाले द्या, काढू नका राहू द्या. काय नाव आहे दादा? नामदेव भाऊ. बर 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 बर. लोक लय हुशार झाले दादा. परवा दिवशी एक जणाला माझं कीर्तन आवडलं, आणि कीर्तन आवडल्याच्या नंतर पाया पडलं दादा. 100 रुपयाची नोट माझ्या पायावर ठेवली त्याने. मी म्हणलं तात्या, आतापर्यंत गावामध्ये लय मोठं महाराज लोक आले, त्याचं कधी दर्शन घेतलं नाही, कधी पाया पडले नाही, त्याला कधी दक्षिणा दिली नाही, आणि माझ्या पायावर डायरेक्ट 100ची नोट. तात्या लय हुशार होते. तात्या म्हणे काय सांगावं महाराज, 10 दिवस झालं दुकानावर फिरायलो, शेरूला फिरायलो, कुठंच चल ना. म्हणजे
म्हणजे नामदेव भाऊ जी कुठं चला ना ती आमच्या नशिबाला. म्हणजे नोटा दिल्या, गंध लावले, माळी घातल्या म्हणजे परमार्थ झाला अशा गोष्टी आहेत का? नाही 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 नाही. माता माऊली मला सांगा, हे माझ्या गळ्यात काय? बोला बोला बोला. झालं 10 मिनिटं कीर्तन राहिले. काय माझ्या गळ्यात? तुम्ही बोला गड्या का जाऊ घरी? हे माझ्या गळ्यात काय? माळ आहे. आका कशाची माळ ही? तुळशीची. बरोबर आहे. मला सांगा, माझ्या गळ्यातली माळ पवित्र का तुमच्या गळ्यातलं सोनं पवित्र? बोला बोला बोला. तुमचं काय नाव आहे आका? तुमचं मुक्ताबाई. आका मला सांगा, तुमच्या गळ्यात चमकाले म्हणून म्हणला, माझ्या गळ्यातली माळ पवित्र का तुमच्या गळ्यातलं सोनं पवित्र? हा सांगा. सोनं पवित्र का माळ? माळ पवित्र. बरोबर आहे. ऐकलं ना तुम्ही? मग आता असं करा, माझ्या गळ्यातली माळ तुम्हाला घ्या, तुमच्या गळ्यातलं मला द्या. करू नका द्या. जमन नाही महाराज. हे परमार्थ म्हणजे नुसत्या माळीवर आणि याच्यावर नाही. साधू संतांना जसा परमार्थ केला का, संसाराच्या नावे घालून या, तवा ते भगवान परमात्मा भेटला महाराज. संसारात राहून सुद्धा आपल्याला भगवंताची प्राप्त करता येते. पण ऐका, आपला मृत्यू काळ जर जवळ आला ना, माणसानं सावध राहिलं पाहिजे. नाथ महाराज म्हणले, टिटवी गावामध्ये कधी पण येत नाही. मग कधी येते? गावामध्ये जर एखादा मृत्यू माणूस व्हायच्या घाईला आला नामदेव भाऊ, मग टिटवी गावामध्ये प्रवेश करते. नाथ महाराजांनी वर्णन केलं बघा. टिटवी यमाची तराळीन एका ग्रामामध्ये जाऊन, एक नदी तीर पाहून, दोन्ही पायात खडा धरून टिटवी करीती शयन. काय करते टिटवी? तर टिटवी गावामध्ये येते आणि गावाच्या भोवती चक्कर मारते. चक्कर मारल्याच्या नंतर टिटवी नदीच्या कडेला जाते. तुमच्या गावात नदी आहे का? आहे. बरोबर, लक्ष द्या. गावाच्या भोवती जर टिटवीने चक्कर मारली तर नदीच्या कडेला जाते टिटवी. नदीच्या कडेला गेल्याबरोबर दोन्ही पायामध्ये खडा उचलते. कोण? टिटवी. खडा उचलते, एक सासवते ती. बरोबर आहे, पाहिलं ना तुम्ही? पण टिटवीनं पायात खडा जर उचलला तर टिटवी उंच भरारी मारते. पायात खडा असतो आणि उंच भरारी मारते आणि गावाच्या भोवती चक्कर मारते. चक्कर मारता मारता टिटवीनं पायातला खडा नामदेव भाऊ ज्या घरावर सोडा त्या घरचा तात्या गेला. हे टिटवीचं गणित आहे बर का. सावध राहिलं पाहिजे. गावात टिटवी आली, अपशकुन गोष्ट, माणसाचा मृत्यू जवळ आला. लोक म्हणले, महाराज अजून थोडं थोडं सोपं सोपं सांगा, आम्हाला हे गणित कळना. पण याच्यापेक्षा सोपं सोपं दृष्टांत दिलाय. आपलं मरण जर जवळ आलं, माणसानं सावध राहिलं जे पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराने अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. सांगू आली गोष्टी नुसतं नारी 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 करायचं की आपल्याच मेळ लागते. बसलेला काय मेळ लागेल? नुसती चाल लावायची नारी 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 नारी. फक्त आपलं उघड पडू द्यायचं नाही. विठाला विठाला. बघा सोपं सोपं गणित सांगितलं तुकोबारायांनी. आपलं मरण जर जवळ आलं, पहिली आपल्याला सूचना येते, जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी,
मृत्याची भेटे जवळ आली. तुकाराम महाराज म्हणले आपलं मरण जर जवळ आलं ना माणसानं सावध राहिलं पाहिजे. पहिली नोटीस येते आपल्याला कोणची? जरा कर्ण मुळी सांगू आली गोष्टी. संस्कृत मधले शब्द येतात सोपे सोपे करून सांगतो. जरा म्हणजे म्हातारपण, कर्ण म्हणजे कान, आणि मुळी म्हणजे कानापासला केस. तुकाराम महाराज म्हणले कानापासला केस जर आपला ढवळा झाला असं समजून चालायचं आपला मृत्यू जवळ आलेला आहे. म्हणून बा म्हणा तू सावध राहा. रामायणामध्ये ज्यावेळेस दशरथ राजा आपला मुकुट परिधान करत होते, मुकुट परिधान करत असताना सहज नजर आरशामध्ये गेली. कुणाची? दशरथ राजाची. आणि आरशामध्ये सहज नजर गेल्याबरोबर मुकुट परिधान करत असताना डोक्याचा एक केस पांढरा झालेला दिसला. कुणाला? दशरथ राजाला. तर दशरथ राजाने आपला मुकुट परिधान करायचा सोडून दिला, प्रभू रामचंद्राचा अभिषेक केला आणि आपला मुकुट प्रभू रामचंद्राच्या डोक्यावर घातला आणि सावध झाले तिथं. का? डोक्याचा एक केस पांढरा झाला तर दशरथ राजा सावध झाले. तुकोबराय म्हणतात राजा तुझा जरी एक केस जर पांढरा झाला माणसानं सावध राहिलं. आता माझे होई सावधान, आता माझे आता मात्र संसाराची आसक्ती धरू नको. का? तुकाराम महाराज म्हणजे जो संसारामध्ये तू तरबेज झाला ना तो संसार कशा प्रकारचा आहे? फलकट तो संसार येते सार भगवंत ऐसे जागवितो मना. मनाला सांगितलं बा मना. मनालाच का सावध केलं? कारण 5 कर्मी इंद्रियत, 5 ज्ञान इंद्रियत आणि 11 मन आहे. आणि सगळ्याचा बॉस जर कोण असेल ना ते मन आहे. मन तो गणराजा गणपते सर्व भावे पूजा. कारण मन सगळ्या इंद्रियाचा बॉस आहे. म्हणून मनाला सावध केलं बाबा. मना कानापासला जर केस जवळा झाला संसाराची आसक्ती सोड आणि त्या भगवान परमात्म्याच्या भजनाला लाग. सर्वांना विनंती आहे बसलेले सर्व पुरुष मंडळीने आपले 2 हात वरती करायचे आणि सुंदर असं भगवंताचं भजन करायचं 2 मिनिटं. कारण मी महाराष्ट्रातला असा एकमेव कीर्तनकार आहे तुम्हाला अगोदर सांगितलं कुणालाच काही बेजार करत नाही. खरं सांगा आतापर्यंत तुम्हाला टाळ्या वाजवा म्हणलं का? बोला 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 बोला. टाळ्या वाजवा म्हणलं का? नाही. तुम्ही खरं सांगा इमानदारीनं वाजिल्या का? नाही वाजिल्या. महाराजांना सांगितलं नाही तर आपण कशाला वाजवायच्या? कशाला जास्त कोणाला बेजार करायचं बाबा? मी कधी कोणाला बेजार करत नाही. काय काय महाराज लोक लय बेजार करतात. हात वर करा, टाळ्या वाजवा.
मी कधी जास्त बेजार करत नाही. कशाला लोकांना बेजार करायचं? आता बघा ना, एवढे काम धंद्याचे दिवस सोडून दुपारच्या वेळामध्ये एवढं गरम आले तरी सुद्धा लोक कीर्तनाला आले का नाही? हे उपकार आहेत महाराज तुमचे. उगा महाराज लोक जास्त बेजार करते जाते घरी तर एकट्याला बोंबलत बसावं लागन. आलेत हे त्यांचे उपकार येतं, बसतेत 2 घंटे कीर्तन ऐकत येत. कीर्तन ऐकल्यानंतर महाराजाच्या पाया पडतेत, पाया पडल्याच्या नंतर दक्षिणा पाया उठवतेत. आपल्याला काय नामदेव भाऊ, तुमच्या गावात पद्धत आहे का नाही अशी? महाराजाचं कीर्तन झाल्यावर सुरुवात तुमच्याकडून करणार आहे मी आज. कीर्तन झाल्यावर दक्षिणा द्यायची पद्धत आहे ना इकडं? आहे ना? आहे म्हणल्यावर कीर्तन झाल्यावर कळन. माणसं खुश झाले पण बाया किती नाराज झाल्या. बाया म्हणतात माय मेला पैसे मागायला आम्ही तर आणले बी नाही. नसद्या ताण घेऊ नका. मी कानातलं, गळ्यातलं, नाकातलं, पायातलं सगळं गोळा करून घेऊन जातो तुमचं. पण 2 मिनिटं आतापर्यंत भजन तुम्ही कुणी केलं नाही. पण 2 मिनिटं पुरुष मंडळीने हात वरती करायचे आणि भजन करायचे. आणि कॅमेरामॅन वाले संतोष भाऊ एकदा सगळ्याकडे फिरवा कॅमेरा. सर्वांनी भजन करायचं. परत आपल्याला हे कीर्तन ऐकायला भेटणार आहे. नाद कीर्तन नावाचं युट्यूबला चॅनल आहे आमच्या संतोष भाऊ गायके यांचं. आपल्याला जर परत कीर्तन ऐकायचं असेल ना आजचं, एका आईच्या पुण्यस्मरणानिमित्त परत आपल्याला त्यांच्या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. ते आपल्याला परत आपल्याला युट्यूबला बघण्याकरता मिळत आहे. आपली शूटिंग चालू आहे. म्हणून सगळ्यांना आता कुचारपणा कोणी करायचा नाही. सगळ्यांनी भजन करायचं. आणि परत आपल्याला कीर्तन जर बघायचं असेल तर या चॅनलवर आपल्याला युट्यूब सर्च करावं लागेल. म्हणून पुरुष मंडळीला हात जोडून विनंती, आपले 2 हात वरती घ्या आणि सुंदर असं भगवंताचं भजन करायचं. घ्या हात वरती 2-2. इथं काय पंजा नाही. वा वा, राहू दे अशीच. आता येतो चहा पिऊन एकदा. घ्या सर्वांनी प्रेमाने भजन करायचा. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. बोला बोला. जरा कर्णमुळे सांगू आले गोष्टी मृत्याची भेटी जवळ आली. आता माझ्या मना होई सावधान. ओम पुण्याचे जाण कार्यसिद्धी. अभंगाचा भावार्थ असा असेल सांगू शकत नाही. पण एका आईचं पुण्यस्मरण आहे सज्जनानो. आणि ज्या कुटुंबातील आपल्या या मुलांना आणि मुलींना आईच्या उपकारातून उतराई होण्याकरता हा कार्यक्रम ठेवला. नक्कीच मात्र त्या आईवरून बघत असतील आणि आशीर्वाद देत असतील. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते कल्याण इच्छिते त्यांचे सदा. कारण आईचं प्रेम जर जीवनातून निघून गेलं ना सज्जनो, बाजारामध्ये सगळ्या गोष्टी मिळतील पण आईच्या प्रेमासारखं मातृत्व प्रेम मात्र कधी भेटणार नाही मला. आता मात्र यांच्या घरामध्ये आई नाहीये पण सतत आईची आठवण आल्याशिवाय राहणार नाही महाराज. का गये हुए कभी आते नहीं लेकिन उनकी याद आते महाराज. विजला हो नंदा दीप कसा जाऊ मी मंदिरी. सावळी ग माझी आई किती मजला प्रेम देई. आणि ह्या आईच्या बाबतीत अशी गोष्ट सांगितली महाराज.
ही जी माता माऊली होती ना, आपलं कोण आणि परक कोण कधीच करत नव्हती महाराज. जेवढे येतील तेवढ्याला मात्र प्रेमाची सावली देणारी माय होती महाराज. आई ग थोर तुझे उपकार, 9 महिन्याने 9 दिवसाने केले कृतार्थ जन्म देवोनी. माता माऊल्या करता सांगतो माया हो, आपल्याला माहेर कुठपर्यंत असतं माहिती का? जोपर्यंत आपली म्हातारी माय माहेरात जिवंत आहे ना, तोपर्यंत आपलं माहेर आपल्याला शिल्लक आहे. अरे म्हातारी माय असू द्या 80-90 वर्षाची, आणि 40 वर्षाची मुलगी जर आपल्या म्हाताऱ्या माईला जर भेटायला गेली ना, ती म्हातारी माय आपल्या लेकीची कधीच पिशवी रिकामी जाऊ देत नाही बरं, कधीच जाऊ देणार नाही. हे फक्त मायरात प्रेम भेटत असतं आईला. आणि आज यांच्या जीवनातली माय निघून गेली सज्जनानो. गये हुए कधी आते नाही लेकिन उनकी याद आते. सगळ्याला निर्मळ जीवन जगणारी ती माय असते महाराज. त्या आईच्या उपकारातून कधीच माणूस उत्तीर्ण होऊ शकत नाही महाराज. बघा तुम्ही घरामध्ये जर पैसे कमवून जर आपण आलोत ना, तो बेटा पूछता है क्या लाया, औरत पूछती है कितना कमाया, बाप पूछता है कितना बचाया, लेकिन सिर्फ माँ ही पूछती है बेटा दिन भर कुछ खाया, दिन भर कुछ खाया. एक निष्ठेनं जर प्रेम करणारे कोण असेल ते माता माऊली. जगद्गुरु तुकोबारायांनी बापाचं वर्णन कमी केलंय, पण आईचं वर्णन जास्त केलं महाराज. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करेला भावेन प्रीती. असं त्या आईच्या उरुणातून उत्तीर्ण होण्याकरता मात्र हे जे कार्यक्रम नियोजन केला त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. ज्यांच्या संपर्कातून मला इथं येण्याचा योग लाभला, आमचे संतोष भाऊ गायके युट्यूब चॅनलचे मालक, त्यांच्या संपर्कातून मला येण्याचा योग प्राप्त झाला. उपस्थित गावातील सर्व भजनी मंडळी, माता माऊली, पाहुणी मंडळी, सगळ्यांचे नाव काय बाबा मला पाठ नाहीत. तुमच्या गावात येण्याचा पहिलाच योग आहे. आमचे सतीश महाराज असतील, त्यांचे वडील असतील आमचे भागवत महाराज, उपस्थित गावातील भजनी मंडळी, माझ्यासोबत आलेले आमचे बाबासाहेब महाराज असतील, माझ्यासोबत आलेला छोटा मुलगा आमचा वारकरी हर्षद महाराज असतील, आमचे गीताराम बाबा असतील, गावातील भजनी मंडळी, सगळ्यांना या ठिकाणी नारदांच्या गादी विनंती करतो. जेवढं योग्य वाटलं असेल तेवढे माझे श्री गुरुचं माना. जेवढा वेडावाकडा शब्द गेला असेल कीर्तनाच्या माध्यमातून, आपलंच लेकरू आहे म्हणून मात्र माफ करण्याचा प्रयत्न करा. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे बाळ माते पुढे नाचे, अनेकाचे बोल ना आवडती. ज्याप्रमाणे एखाद्या माय माऊलीला जर लंगड जरी लेकरू असलं, ते जर कीर्तन करत असताना नाचत जर असलं ना, ती माईला आवडत असतं. का? लेकराचा येतो हिताचा कळवाला. जसं लेकरावर प्रेम करते ना ती लंगड जरी असलं तरी तद्या मी तुमचं लेकरू आहे. चुकला असेल, एखादा वेडावाकडा शब्द गेला असेल, माय बापाचा अंत करून मला क्षमा करण्याचा प्रयत्न केला. झालेल्या शब्दाला या ठिकाणी मी पूर्ण विराम देतो. परत पुनश्च एकदा सर्वांना माझ्या नारदांच्या गादीवर प्रेम जय हरी. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला. आमचे साऊंड सिस्टीमवाले दादा गावातलेच आहे, सुंदर आवाज दिला. हॉल मध्ये कीर्तन करणं खूप जड जातं, त्यातल्या सगळीकडून पॅक असल्यामुळे आवाज घुमत असतो, पण सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिली, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. उपस्थित फक्त एक विनंती आहे, परत आपल्याला जर कीर्तन ऐकायचं असेल तर आमचे नाद कीर्तन नावाचं यूट्यूबला चॅनल आहे, त्यांना मात्र सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आणखीन घंटे दाबण्याचा प्रयत्न करा. परत आपल्याला हे कीर्तन ऐकण्याचा आनंद प्राप्त करून घेता येतो. परत पुनश्च एकदा नारदाच्या गादीवर सगळ्याला रामकृष्ण हरी करतो. माझ्या सेवेला या ठिकाणी थांबतो. विठोबा रुक्माई